हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आहे संडे. सगळं काम माझं आटपून झालेलं आहे. ॲक्च्युली जेवणसुद्धा करून झालेलं आहे आणि मला घाम जास्त येतो ना, त्यामुळे मग जेवण वगैरे सगळं झाल्यानंतरच मी आटपून घेते, आवरून घेते स्वतःचं. म्हणजे मग नंतर फ्रेश वाटतं ना आणि मग दिवसभर फ्रेशच राहतो आपण. तर घामाची कामं जी आहेत ना ती सगळे पहिले आटपून टाकते. इवन कपडे वगैरे सगळं झालेलं आहे काम. आता जेवायचं आहे फक्त. तर मी काय जेवण आहे, संडे स्पेशल केलेलं आहे आज, नॉनव्हेज. मटन केलेलं आहे आज. राईस आणि मटन एवढंच केलेलं आहे आणि एक टायमाचंच केलं आहे. एरवी काय आहे ना, मी संडे असलं ना का दोन्ही वेळेचं जेवण एकदाच करून ठेवते. म्हणजे काय, संध्याकाळी जरा बाहेर पण जाता येतं ना, तर थोडासा वेळ आपल्यासाठी पण ठेवला पाहिजे ना. नाही तर मग नुसतंच किचनमध्ये काम करत राहा आणि कामं तर काय घरातली संपतच नाही, ती दिवसभर चालूच राहतात. त्यामुळे मग मी तरीसुद्धा आज 2 टायमाचं नाही तर एकच टायमाचं जेवण केलं आहे. कारण का संध्याकाळी थोडंसं खाण्यासाठी बाहेर जायचं आहे. म्हणजे बाहेर तर जाणारच आहोत, पण थोडंसं एक राजने मला ठिकाण सांगितलं. 90 फीट रोडला, आमच्या इथेच 90 फीट रोडला आहे खंबालपाड्यामध्ये. तर तिकडे म्हणे छान असं, काय रे राज त्याचं नाव बोललास तू? अंडा घोटाला. हां, अंडा घोटाला. तर अंडा घोटाला तो खाऊन आला आहे मित्रांसोबत. खूप छान आहे, टेस्टी आहे म्हणाला. तर म्हटलं चला आपण पण ट्राय करूया. आणि मला अगदी खावाचं, त्यांनी जे वर्णन करून सांगितलं ना, तर मला अगदी खावाचं वाटलं. अजून पण बाकी पण मेनू असतो त्यांच्याकडे. आता बघू संध्याकाळी, आज संडे आहे, गर्दी वगैरे असेल तर मला शूट करायला मिळेल की नाही माहिती नाही. पण तरी, आणि म्हणजे मेन म्हणजे आम्हालाच खायला मिळते की नाही माहिती नाही. तर जास्त गर्दी असली ना तर आम्ही नाही थांबणार. थोडीफार असेल तर ठीक आहे. कारण का ती अशी हातगाडीच आहे रोडलाच, पण छान मिळतं म्हणे, नवीनच झालेली आहे. तर म्हटलं तिकडे ट्राय करूया. आता तसंही अंडं आमचं ऑल टाईम फेवरेट आहे आणि प्रोटीनचंच खाऊ म्हणून म्हटलं चला संध्याकाळी ते ट्राय करूया. हर्षदला म्हटलं आपण जाऊया आणि ट्राय करूया आज तिकडचं. तर मग तसं बाहेर जाणार आहोत. परत संडे म्हटलं का बाहेरची बाकी कामं पण असतातच. भाजीपाला वगैरे घरात जे संपलं आहे ते सगळं घेऊन यायचं असतं आठवडाभराचं. आज मी तुम्हाला ते पण तुमच्यासोबत शेअर करीनच. आता माझं जेवण वगैरे करून झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मी आज काय बनवलं आहे ते. आज बनवलेलं आहे मटण. असं मटण करून घेतलं आहे. राजने जेवून पण घेतलं, कारण का त्यांनी कसं सकाळी नाश्ता पण केला नव्हता ना, त्यामुळे मग तसेही आम्ही नाश्ता वगैरे करत नाहीच. तर त्यांनी असं मटण आणि इथे आहे राईस. आज एवढंच केलेलं आहे. सोलकढी करायचा विचार होता, पण नाही का बाकीची कामं करता एवढं थकून जायला होतं. त्यामुळे मग आज काय सोलकढी वगैरे केली नाही जास्त. आणि तसंही आज संध्याकाळचं पण जेवण नाही आहे तो रस्सा आम्हाला खूप होऊन जाईल आणि मग संध्याकाळी बाहेरच काहीतरी खाऊन येऊ. तर एरवी आम्ही असं नाही करत, घरातलंच हे दोन्ही टायमाचं करून ठेवते आणि तेच जेवतो. पण आज मला स्पेशली ते ट्राय करायचं आहे, अंडा घोटाळा कसं आहे ते, तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करीन. चला, आता टाईम आहे तर तुमच्यासोबत मी थोड्याशा काही वस्तू मिशोवरून मागवल्या आहेत, त्यासुद्धा शेअर करते. तर काही गृहोपयोगी वस्तू मागवलेल्या आहेत जे आपल्याला घरात लागतात. तर ते असंच मिशो चालता त्या दिवशी बघितल्या आणि मला आवडले. छोटे छोटे आयटम आहेत. काही मी ओपन करून पण बघितले आणि काही तसेच ठेवलेले आहेत. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते काय काय आहे ते. तर ह्या अशा एवढ्या सगळ्या वस्तू मागवल्या आहेत. मी ह्या दुसऱ्या बॅगमध्ये ठेवल्या आहेत, म्हणजे जसजसे येत जातील तसे एक एक बॅगमध्ये टाकत गेली. आता मी तुम्हाला दाखवते काय काय मागवलं आहे तिथे. तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, काही ओपन करून बघितलेत, कारण का काही चेक पण करावं लागतं ना, व्यवस्थित आलं आहे की नाही, आपण सांगितलं आहे तसंच आहे की नाही आणि कंडिशनमध्ये आहेत की नाही वस्तू, ते बघण्यासाठी. तर ह्या एवढ्या सगळ्या वस्तू आहेत आणि आता एक एक करून मी तुम्हाला ओपन करून दाखवते. आता एक एक करून तुम्हाला वस्तू दाखवते. पहिले तर मी ह्या शू बॅग्स ना परत मागवल्या आहेत, ज्या मला आवडल्या होत्या. तर ह्या शूजच्या बॅग्स आहेत.
कुर्ती कटर वगैरे काहीच नाही घेतलं मी. अशीच बसले, म्हटलं पटापट व्लॉग करूया आणि नंतर जेवायला पण बसायचं आहे. तर हो, त्या अशा शू बॅग्स आलेल्या आहेत. इथे ट्रान्सपरंट आहे प्लॅस्टिक, म्हणजे काय ठेवलं आहे ते, कुठले शूज कशामध्ये ठेवले आहेत ते कळणार आहे. तर हा पण मी 6चा सेट आलेला आहे. हा 6चा सेट मागवला आहे. ऑलरेडी मी पहिले पण ह्या मागवल्या होत्या, त्या रेड कलरमध्ये होत्या, मला वाटतं अशा मरून कलरमध्ये, आणि आता ह्या अशा ग्रे कलरमध्ये आलेल्या आहेत. आता बघू, सॉर्टिंग करीन कोणाच्या कुठल्या कलरच्या बॅग्समध्ये ठेवायच्या किंवा कसंही बघू. मी हे मागवलेली आहे. ही आहे हिबिस्कस पावडर, ही आहे हिना पावडर आणि ही आहे इंडिगो पावडर. तर अशा 3 पावडर मी मागवलेल्या आहेत. कलर बघा किती छान दिसत आहेत ना. तर ॲक्च्युली मला माझी केस बघा इथलेच पिकतात जराशे. तर आता पिकणारच ह्या ह्याच्यामध्ये. तर ठीक आहे, तर असे थोडे इकडचे पिकतात. तर म्हटलं मेहंदी लावूया. तर ही मेहंदी लावायचं ठरवलं मी, डाय वगैरे करण्यापेक्षा बरं ना, म्हणून मग हे लावायचं ठरवलं आहे. तर असे 3 पॅकेट मागवले आहेत. बघू ह्याचा रिझल्ट कसा येतो काय येतो. हे 3ही मिक्स करून लावणार आहे, हिबिस्कस पावडर, इंडिगो आणि हिना. तर आता हिना आणि इंडिगो का, तर इंडिगोनी ना कलर छान येतो. हिनानी कसं आपलं म्हणजे हिना म्हणजे मेहंदी आपली, तर तो कसा एकदम लाल असा कलर येतो ना, तर मला तो एकदम लालवाला कलर नको आहे, म्हणून इंडिगो पावडर मागवली आहे. त्याच्याने कसा डार्क ब्राऊन कलर होऊन जाईल. ह्याच्यात मिक्स झाल्यानंतर तो एकदम इंडिगो कलर माहिती आहे ना तुम्हाला, तसा बर्गंडी टाईप थोडासा तसा कलर होऊन जाईल माझ्या एअरचा. तर म्हणून मग हे पॅकेट्स मागवलेले आहेत. आता एक दिवस बसून मला हे काम पण करायचं आहे. ओके, अजून मी मागवलेलं आहे, आता हे फोडलेलं नाही आहे, बघते मी. ओके, तर हा पण ना असा 2चा सेट आहे. हे ऑर्गनायझर आहे ॲक्च्युली. हे पण म्हणजे आपण किचनमध्ये वगैरे स्पून्स वगैरे असं लावण्यासाठी मी हे ऑर्गनायझर मागवलेले आहे. तर एक ब्लॅकमध्ये आहे, एक व्हाईटमध्ये आहे, आणि हे असं फिरतं. अँगल पण आपण ह्याचा चेंज करू शकतो असा. तर ह्याला चमचे वगैरे ते सगळं लावण्यासाठी बरं पडेल ना. विशेषतः पक्कड, पुन्हा रवी घोसळायला आपल्याला पटापट ज्या वस्तू लागतात रोजच्या रेग्युलर एकदम हँडी अशा हव्या आहेत, तर त्या अशा लावून ठेवता येतील. आणि 2चा सेटच होता तो. म्हटलं ठीक आहे, अजून कसं ते वापरता येईल थोडंसं विचार करून मग हे व्यवस्थित लावून घेऊ. आणि त्याच्यासाठी हे असे ॲडेसिव्ह हुक्स पण आलेले आहेत. आणि आपण शेल्फच्या खाली किंवा टाईलला वगैरे कसंही आपण चिकटवून देऊ शकतो, कारण का हे असं सुद्धा राहणार आहे आणि असं स्ट्रेट असं सुद्धा राहणार आहे. आपल्याला हवं तसं आपण लावू शकतो. तर ही एक मला हवी होती कामाची वाटली वस्तू, म्हणून मग ही वस्तू मागवली. ह्याच्यात काय आहे ते मलाच माहिती नाही आहे. तर ह्याच्यात हे आहे माझं थोडंसं टेलरिंगचं सामान. हे तर सुई धागा होण्यासाठी हे पण एक होतंच, तर ते मागवलं आहे सुईमध्ये धागा होण्यासाठी. कारण का मला सुद्धा चष्मा लागलेला आहे म्हणजे 40च लागलेला आहे चष्मा, तर हे बरं पडतं ना. आणि शिवाय ही एक खूप कामाची वस्तू आहे, म्हणजे टेलरिंग करताना ना. प्लास्टिक उडालं माझ्या अंगावर. हां ठीक आहे. तर ही एक खूप कामाची वस्तू आहे, बघा दिसतंय. तर हे शिलाई वगैरे उसवण्यासाठी वगैरे खूप उपयोगी पडतं. तर हे ह्या सेटमध्ये ना 2 आलेले आहेत. 2 आहेत, सेम आहेत 2. तर हे शिलाई उसवण्यासाठी खूप छान. तर मी कधी असं शिलाईचा वगैरे पण ब्लॉग केला ना, तर मी दाखवेन ह्याच्याने कशी शिलाई खोलतात वगैरे, ते मी तुम्हाला दाखवेन याचा कसा यूज होतो ते. तर ह्या अशा मला टेलरिंगसाठी कामाच्या वस्तू मागवलेल्या आहेत. कारण का माझे कपडे ना, ड्रेसेस मी शिवत असते आणि मला ते खूप जास्त आवडतं. खूप माझं आवडतं, माझी हॉबी आहे ॲक्च्युली. कपडे शिवणं, डिझाईन करणं, माझे कपडे ते मला खूप आवडतं. म्हणून असं काही ना काही छोटं मोठं टेलरिंगसाठी जे लागतं ना, ते सामान घेत असते. तर हे मागवलेलं आहे. आणि कैचीच घेतली नव्हती मी.
ओपन करायला बरं पडतं ना. ओके, हे माझे इयरिंग्ज आहेत. बॉक्स किती छान दिला आहे त्यांनी, मस्त पॅकिंग करून दिलेलं आहे. म्हणजे आणि त्याच्यात काहीतरी कार्ड पण आहे, मला वाटतं रेटिंग त्यांना करण्यासाठी. आणि छान बबल रॅपमध्ये रॅप करून दिलेले आहे. ते थोडेसे असे स्टायलिश मॉडर्न टाईपचे असे कानातले आहेत. तर मला असे आवडतात. मी करते बाबा फॅशन, मला आवडतं, मी करते. तर तुम्हाला दाखवते. तर हे ना असे खूप सारे आहेत. हे बघा, आता तुम्हाला लांबून एवढं कळणार नाही, मी दाखवते. तर हे ना असे इथे कानाच्या पाळीला घालण्याचे असे कानातले आहेत. मी तुम्हाला वेअर करूनच दाखवते. तर हे असे कानातले आहेत. हे बघा, हे असे कान, माझे कान टोचलेले नाही आहेत ना, आणि मला असे घालायला खूप आवडतं. तर म्हटलं प्रेसचे, हे प्रेसचे आहेत ना, म्हणजे प्रेस करून आपण असं लावू शकतो. आता मी हे सगळे तुम्हाला असं घालून दाखवले. तुम्हाला पाहिजे तेवढे आपण, म्हणजे आपल्याला जेवढे हवेत तेवढे आपण घालू शकतो. एक पाहिजे एकच घातलं, किंवा 2 किंवा 3 किंवा सगळे सुद्धा घालू शकतो. तर असे छान वाटत आहेत ना, क्यूट वाटत आहेत. तर मला खूप आवडले. माझी इच्छा होती, म्हटलं मागवले, मला आवडले. आणि असे मला मिळतही नव्हते. मी खूप दुकानांमध्ये शोधत होती, पण मला मिळाले नाही. आणि त्या दिवशी मिशोवर बघता बघता मला असे प्रेसचे आहेत बघा, पटकन काढूही शकतो. आणि प्रेस केले का छान. आणि डिझाईन पण छान आहेत. प्रत्येकाची डिझाईन वेगळी वेगळी आहे. अशा वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे आहेत. हे बघा, खूप वेगळी वेगळी डिझाईन आहे. आणि छान आहेत, क्यूट आहेत. म्हणून मग ते मागवले. असं छान पॅकिंगमध्ये आले होते बघा कानातले. मस्त पॅकिंग आहे त्याचं. अजून मी मागवलेलं आहे, हे असे काही हुक्स मागवलेत मी. हे पण मला किचनमध्येच काही काही बघू, आता मी जसा विचार केला आहे तसं होतं आहे की नाही माहिती नाही, पण हे मागवून ठेवलेत हे असे हुक्स. तर हा पूर्ण सेटच आलेला आहे. भरपूर सारे हुक्स आहेत त्याच्यात. 6-7 हुक्स आहेत त्याच्यामध्ये. असे हुक्स मागवलेले आहेत. हे पण किचनमध्ये ऑर्गनाईज करण्यासाठीच मागवलेले आहेत. अजून एक पार्सल आहे. तर हे सुद्धा खूप छान आहे. ॲक्च्युली ना माझं क्रॉकरीचं जे क्रॉकरीचं युनिट आहे ना, त्याला अशी काच लावलेली आहे. आणि त्याचं एकाचं ना हँडलच पडले. तर हे असं हँडल आपण लावू शकतो. हे पकडलं ना, हे काचेवर लावायचं. आणि आता हे किती वर्क करेल आता मला माहिती नाही, कसं काय काम करते माहिती नाही, पण बघू. त्यांनी सांगितलं आहे चांगलं हेवी ड्युटी आहे आणि काचेवर तुम्ही ॲज अ हँडल म्हणून यूज करू शकता. तर त्यासाठी मागवलं आहे. हा पण सेटच आलेला आहे. मला वाटतं त्याचा हा 10चा सेट आहे. हा पण 10चा सेट आहे. आणि ॲक्च्युली ते त्याला तर लावायचंच आहे मला. आणि शिवाय आपली टॉयलेट सीट असते ना, तर आपण झाकून ठेवतो ना, ते पकडण्यासाठी हे त्या झाकणाला लावलं ना तर पकडण्यासाठी बरं पडतं. मग त्याला पण लावायचं आहे. तर ही पण आयडिया मस्त आहे, कारण का टॉयलेट सीटला हात लावायला एकदम कसं तरी वाटतं ना, मला तर बिलकुल आवडत नाही. तर त्यासाठी हे मस्त हॅक आहे, खूप छान आहे. तर त्यालासुद्धा यूज करणार आहे. आणि अजून बघू बाकी अजून कुठे यूज करता आलं तर ते पण करीन. तर येस, असं सगळं आहे. आणि शिवाय हे काही ना हँड ब्लॉक प्रिंटिंगचे ब्लॉक्स आणलेले आहेत मी. हे फॅब्रिक पेंटिंग करण्यासाठी आहेत. असे बरेचसे त्याच्यामध्ये डिझाईन्स आहेत. तुम्हाला दाखवते असे 2-2. हे बघा, तुम्हाला आता माझं थोडंसं शिलाईचं काम चालूच आहे. तर माझे जे प्लेन ड्रेसेस वगैरे आहेत ना, त्याच्यावर मला ह्याच्याने मस्त डिझाईन करायचं आहे. बघा, हा सेटच आला आहे मला. कितीला ते मी तुम्हाला इथे स्क्रीनवर देईन, कितीला मिळालं तो. हे बघा, तशी सगळी छान छान वेगळ्या वेगळ्या आकाराचे डिझाईन्स आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे असे डिझाईन्स आहेत. तर हा सगळा जो सेट आहे ना, हा पण 10चा सेट आलेला आहे मला. तर हा सुद्धा असा 10चा सेट आलेला आहे बघा.
मस्त मस्त डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये. तर आता बघू, माझे बरेचसे काही काही DIYs आहेत. परत माझ्या कपड्यांवर पण मला पण ड्रेसेसवर करायचं आहे डिझाईन. तर हे कसे यूज करतात वगैरे ते मी पुढच्या एखाद्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवीन, कारण ह्याची यूज करण्याची पद्धत पण जरा वेगळी आहे. तर आता हे नवीन आणलेत, हे असेच वापरायचे नाही आहेत. ह्याला कसं वापरायचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्लॉगमध्ये दाखवेन. तर असं होतं माझं मिशोचं आजचं शॉपिंग. तर आता भूक लागली आहे खूप जास्त, कारण का बरेच वाजलेत. तर आता जेवून घेतो, कारण का परत संध्याकाळी जरा लवकरच बाहेर जायचं आहे. थोडी 2-3 कामंसुद्धा आहेत, आणि मग बाकी अजून काय काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करीन. चला, आता झालेली आहे संध्याकाळ म्हणजे रात्रच झालेली आहे. जेवणाचा टाईम 8:30 झाले. 9 वाजत आले. अरे बापरे, 9 वाजत आलेत. कारण का आम्ही गेलो होतो स्टेशनला म्हणजे भाजीपाला वगैरे ते सगळं आणण्यासाठी आम्ही गेलेलो. आणि पण अजून थोडी 3-4 कामं होती आमची, तर ती सुद्धा केली. भाजी वगैरे आणून ठेवली. त्याच्यामध्ये उशीर इतका झाला की 9 वाजले, मला कळलं पण नाही. तर जेवणाचा टाईम म्हणजे होऊन गेला आहे आमचा. तर आता आम्ही चाललो आहे, तुम्हाला मी सांगितलेलं ना, 90 फीटला एक गाडी नवीन सुरू केलेली आहे. तर तिकडे काय अंड्याचं काहीतरी प्रकार मिळतात. आता मी नाव विसरले. हां, अंड्याचे अंडा वगैरे. हां, आता गेल्यावरच समजेल. तर राजनी सांगितलं होतं, म्हटलं आता आम्ही चाललोय. तर आता सकाळचं थोडंसंच उरलंय जेवण. मी तसंही 1 टायमाचंच केलं होतं. तर आता आम्ही चाललोय खायला. तर काय खाणार आहोत वगैरे ते तुम्हाला दाखवीनच काय आहे ते. चला. हो, राज पण येतोय. राज गेलाय गाडीजवळ, गाडी काढतोय तो. चला. आता मी कोणासोबत येऊ? राज सोबत का तुझ्यासोबत? चल, तुझ्यासोबतच येते. चलो, ये हमारी धन्नो जिंदाबाद. राजने घेतलाय खिमा पाव, हो ना, आणि आमच्यासाठी अंडा घोटाळा मागवलाय. बनतोय. तशी हातगाडी आहे. ते जेवायला आलोय आम्ही. काय मग, कसं वाटतं? मस्त, मला तर मस्त वाटतं ना असं बाहेर जेवायला. तुला आवडतं? ठीक आहे, चालेल. प्लॅन फेल झाला म्हणजे हां, ॲक्च्युली दुसरीकडे जाणार होतो आणि तिकडे गाडीच नाही आहे, म्हणून मी इथे आलो. म्हणून तो म्हणतो की प्लॅन फेल झाला. पण ठीक आहे, अंडा घोटाळा मिळाला. जे खायचं होतं ते मिळालं. मी दाखवते कसं असतं ते. चांगलं आहे, टेस्टी आहे, छान आहे ना, मस्त आहे. पाव आवडतो ना. किमा पाव तर तुला आवडतो तसाही. हा अंडा घोटाळा पण आलेला आहे. आता हा काय घोटाळा आहे ते समजून घेतो खाऊन. जरा माझे गरम आहे. तर आत्ताच घरी आलो. तर अंडा घोटाळा कसा वाटला हर्षद? मस्त, एक वेगळं. आवडला? तर राज बिचारा थोडासा नर्वस झाला, कारण त्याला त्यांनी जी सांगितली गाडी ती नव्हती, त्यामुळे तो थोडासा नर्वस झाला. पण ठीक आहे. आणि टेस्टला पण तो म्हणतो की त्यांनी जी गाडी सांगितलेली तिथे अजून टेस्टला खूप जास्त चांगला मिळतो. तर हा तितका हे नव्हता असं तो म्हणतोय. आम्हाला बरं वाटला, चांगला होता. पण ठीक आहे, आमचं जेवण तर झालं. आता आम्ही घरी आलो. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते.
ॲक्च्युली अंडा घोटाळ्याचीच रेसिपी बघू तर मीच कधीतरी ट्राय करीन. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवा तसं की अंडा घोटाळ्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी पण करण्याचा ट्राय करणारच आहे. तर तुम्हाला जर ती रेसिपी हवी असेल तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेन. तशी जास्त काही कठीण असं नाही आहे त्याच्यामध्ये. चला तर मग रात्र झालेली आहे, आता झोपसुद्धा आली आहे. खाल्लं आहे मस्तपैकी पोटभर. आजचा माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.